नमस्कार सगळ्यांना आणि सर्वात पहिले धन्यवाद डॉक्टर कीर्ती मॅडम यांचं की मला एक संधी दिली मिलेट्सबद्दल आणि डायबिटीज आपण कसा कंट्रोल करू शकतो मिलेट्स खाऊन किंवा आपलं लाईफस्टाईल चेंज करून यावर बोलण्याला. तर मगाशी सगळ्यांचं अन्नग्रहण झालं आहे, तर आता आपण आहारावरती बोलूया. सगळ्यांना झोप येत असेल तर झोप तोडायला आपण काहीतरी थोडीशी अगेन्स्ट ग्रॅव्हिटी एक्सरसाइज जी डायबिटीजमध्ये खूप उपयोगी ठरते ती आपण थोडीफार करूया, सगळ्यांची जी सहमती असेल तर. ओके, फक्त सोप्या आहेत, बसल्या बसल्या करू शकता. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे हात असे जरा असं इमॅजिन करा की तुम्ही काहीतरी जड पदार्थ ठेवला आहे किंवा डम्बेल्स घेतलेत आणि ते फक्त 1 2 5 वेळा करा. सेकंड एक्सरसाइज बसल्या बसल्याच करा, मी त्रास नाही देणार जास्त. पायाकडे माझ्या लक्ष द्या. काफ मसल्स रेज करायचे आणि होल्ड करायचे. रेज होल्ड, रेज होल्ड. होल्ड इट फॉर 10 सेकंड्स, नॉट मोर दॅन दॅट. झोप पण उडाली असेल सगळ्यांची. सो हे दोन्ही एक्सरसाइज केल्याने ना तुमची 15 to 20% ब्लड शुगर्स, पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर्स कंट्रोल येते किंवा खाली येते, हे आम्ही बघितलं आहे. सो दीज आर हे जे एक्सरसाइजेस आहेत ह्याच्यावरती रिसर्च झालेला आहे, स्टडी झालेला आहे. तर हे रोज तुम्ही करू शकता, इजंट इट? करू शकता ना? मराठी चालेल ना मॅडम? मराठी आणि सोपे आहेत. कोणाला कंट्रोल करायची असेल शुगर, जेवणानंतर शुगर खूप वाढते, तर एक 10 मिनिटात हे सोपे व्यायाम होतात आणि 15% शुगर कमी येते. 15% शुगर कमी झाले की मॅडम सांगतील आता ही गोळी कमी करा, तुमची शुगर कमी होते. अजून काय पाहिजे आपल्याला? तर ज्यांना येणाऱ्या 90 दिवसात आपला HbA1c जर 9 वर असेल, तो जर 7 वर आणायचा असेल तर लक्ष देऊन ऐका. जर तो 8 वर असेल तर तो 6 वर आणायचा आहे 90 दिवसात, तर हे टॉक लक्ष देऊन ऐका. ओके? कारण आपण म्हणतो ना की नवीन सवय लागायला 21 दिवस लागतात, शिकायला काहीतरी 21 दिवस लागतात. आपण देवाकडे मागतो मी 21 दिवस येईन, प्रदक्षिणा घालीन आणि मग देव प्रसन्न होतो. तसंच आपण 21 दिवस एखादी नवीन गोष्ट शिकलो तर आपली हेल्थ सुधारते, आपलं देह आपल्याला रिस्पॉन्ड करायला लागतं. हे मी नाही बोलत आहे, ह्याच्यावर एक थिअरी 1960 डॉक्टर मॅक्सवेल म्हणून सर्जन होते, त्यांनी ही थिअरी प्रेझेंट केली होती की एखादी नवीन गोष्ट तुम्हाला शिकायची आहे तर तुम्हाला 21 दिवस लागतात आणि ती गोष्ट जर तुम्ही 90 दिवस चालू ठेवली, नवीन शिकलेली गोष्ट, तर तुमची ती लाईफस्टाईल बनते. आपण ती अंमलात आणतो, ती 21 दिवसापुढे जर 90 दिवस कॅरी ऑन ठेवली, ती तुमची लाईफस्टाईल, आणि ती जी लाईफस्टाईल तुम्ही 90 दिवसात चेंज करता दॅट इज सस्टेनेबल लाईफस्टाईल. आपल्याला आज डायबिटीज कंट्रोल करायचा आहे, हा फक्त 90 दिवस, 1 महिना, 3 महिने नाही आहे. आपण फोकस सगळ्यांनी सेट करायचा असतो की मला आयुष्यभर कमीत कमी औषधं, आय नीड टू एन्जॉय माय फूड, ट्रॅव्हलिंग, एव्हरीथिंग. त्याला सस्टेनेबिलिटी म्हणतो आपण, बरोबर ना? सो मिलेट्स खूप उपयोगी ठरतात या सस्टेनेबिलिटी लाईफस्टाईलसाठी. तर आपण जो नेहमीचा आहार, इंडियामध्ये नॉर्मली 70% प्रोटीन डेफिशियंट कम्युनिटी आहे अशी स्टडी आहे, पण आम्ही बघतो तर सगळेच मोर ऑर लेस 90% म्हणता येईल की प्रोटीन डेफिशियंट आहेत. तर आपण जे जेवतो त्यातूनच साखर निर्माण होते, ब्लड शुगर्स. तो काय व्हायरस किंवा बॅक्टेरिया नाही आहे की बाहेरून आला, मग सर्दी आली, ताप आला आणि मग आपण औषधं घ्यायची आहेत. आपण जे खातोय तिथूनच शुगर होते. सो द इनकमिंग जर आपण कंट्रोल करायला शिकलो 21 दिवस, 90 दिवस, तर आपली जी येणारी ब्लड शुगर आहे, तयार होणारी ब्लड शुगर आहे, ही सुद्धा कंट्रोलमध्ये राहणार आहे. सो दॅट इज कॉल्ड एज लाईफस्टाईल मॅनेजमेंट थोडक्यात. आणि नियमित एकसारखा आहार जर ठेवला, जे आपण करत असतो लहानपणापासून, आपण एक माइंडसेटमध्ये असतो की मला असंच जेवायचं आहे, असं ताट पाहिजे, तिथे 2 चपात्या असतील, भात असेल, भाजी असेल, वरण असेल आणि मला त्याच्यानुसारच जेवायचं आहे, मला काही बदल करायचा नाही आहे, तर मग आपण आपलंच नुकसान करून घेतो. आपण थोडंसं फ्लेक्झिबल असावं, ॲक्सेप्ट करावं की मला शुगर डिटेक्ट झाली आहे आणि तो बदल घडवून आणायला वी नीड टू ॲक्सेप्ट की मला चेंजेस करावे लागणार.
मी फ्लेक्झिबल होणं गरजेचं आहे. या कंट्रोल येण्यासाठी व्यायामसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. लाईफस्टाईल जेव्हा आपण चेंज करायची तर कमीत कमी 5 दिवस आठवड्यातले नियमित व्यायाम करा. 20च मिनटं करा, त्याच्यापैकी 10 मिनटं हे व्यायाम करा. आत्ता आपण जे मगाशी केले ते. तुमची नक्कीच झोप आणि सुस्ती, थोडक्यात झोप म्हणजे झोप नाही, सुस्ती गेली असेल, बरोबर ना? या 5 मिनटात तुमची सुस्ती कमी झाली, यू बिकेम अटेंटिव्ह. जेव्हा आपण जेवल्यानंतर सुस्ती आलेली असते लगेच. तर UN डिक्लेअर केले 2023 इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून. तर मिलेट्स म्हणजे काय, सगळ्यांनी बाहेर बाजूला एक मी स्टॉल पण बघितला मगाशी, तिथे सगळ्या मिलेट्सचे प्रोडक्ट्स त्यांनी ठेवलेले आहेत. तर मिलेट्स हे काय नवीन धान्य नाही आलं, आपले पूर्वज खूप वर्षापासून ते खात येत आहेत. म्हणजे आपण जेव्हा सिटी लाईफस्टाईलमध्ये आलो तेव्हापासून हे सगळं गायब होत गेलं. त्याला आता फॉरगॉटन ग्रेन्स म्हणायला लागलेत लोक, फॉरबिडन ग्रेन्स म्हणायला लागलेत. पण त्याचा उपयोग आज करणं खूप गरजेचं आहे, कारण इंडिया इज नाव बिकमिंग डायबिटीज कॅपिटल ऑफ वर्ल्ड. आणि ह्याचं उत्तर आपल्या देशातच आहे, कारण सर्वात जास्त मिलेट्स इंडियामध्ये उगतात. तर आपण का नाही त्याचा उपयोग करत? आणि हे टेस्टी असतात, असं नाही की खूप राखड लागतात. आणि जसं, आणि जरी लागले तरी आपण ते ॲक्सेप्ट करणं की माझी लाईफस्टाईल मला चेंज करायची आहे, कारण ही स्वतःची हेल्थ आहे. मी जरी सांगीन तरी ते तुम्ही घरी जाऊन करणार तर तो तुमचा फायदा आहे. आणि जर तुम्ही नाही ऐकलं तर किंवा नाही इम्प्लिमेंट केलं तर इट इज युअर हेल्थ लॉस इन शॉर्ट. सो दे आर हाय इन प्रोटीन्स. म्हणजे आपण म्हणतो, डॉक्टर सांगतात की प्रोटीन वाढवा, प्रोटीन कमी आहे. तर आता तुम्हाला प्रोटीन म्हटलं की जे डबे आठवतात, डबे दिसतात, आणि मग ते बॉडी बिल्डरचे मोठे मोठे डबे घेतात. फक्त प्रोटीन म्हणजे तेच आपण लक्षात घेतो, पण आपल्या घरच्या आहारातच प्रोटीन आपण घेऊ शकतो. ह्याचा खूप चांगला सोर्स आहे हे मिलेट्स. आणि फायबर, आता डायबिटीज कंट्रोल, मॅनेजमेंट किंवा रिव्हर्सलमध्ये नवीन स्टडीज भरपूर आहेत की तिकडे फायबर तुम्ही इन्क्लूड केलं डेली बेसिस, तर फायबर किती पाहिजे, तर 30 ग्रॅम पर के जी बॉडी वेट पाहिजे. 30 ते 35 ग्रॅम, 25पासून ते 35 ग्रॅम. तर डेली तुम्हाला या मिलेट्समधूनच जर फायबर मिळत असेल, तुम्ही जर चालू केलं, तर तुम्हाला इसाबगोल किंवा बाकीचे जे लॅक्झेटिव्ज असतात ते घ्यायची गरजच नाही पडत, कारण मिलेट्समधूनच तुम्हाला खूप फायबर्स मिळतात. दुसरी गोष्ट आहे, कॉम्प्लेक्स कार्ब्समध्ये येतात मिलेट्स. कॉम्प्लेक्स आणि सिम्पल कार्ब्स हे तुम्हाला जर माहिती असेल, आपण जो आहार ग्रहण करतो कार्बोहायड्रेट रिच असतो. म्हणजे इंडियामध्ये 90% लोक कार्बोहायड्रेट रिच फूड इंटेक करतात. आपण जो मगाशी लंच घेतला तो पण कार्बोहायड्रेट रिचच होता. जरी आपण टॅबलेट घेतोय 2 प्री लंच आणि पोस्ट लंच, आणि जर हाय कार्ब लंच घेतोय, हाय कार्ब मील्स घेतोय, तर ती टॅबलेट तुम्हाला मदत नाही करणार, कारण तुम्ही स्वतःच ती शुगर तयार करताय आणि वरून टॅबलेट्स पण घेताय. तर आपण कॉम्प्लेक्स कार्ब्स जेव्हा इन्क्लूड करतो जेवणामध्ये, तुमची पोस्ट प्रँडियल शुगर्स कमी व्हायला मदत होते. तर हे कॉम्प्लेक्स कार्ब का मदत करतात, कारण ते 3 ते 4 तासानंतर तुमच्या ब्लडमध्ये शुगर रिलीज करतात, कम्पेअर टू द सिम्पल कार्ब्स. सिम्पल कार्ब्समध्ये कोण कोण येतं, तर साखर, गहू, तांदूळ आणि गूळ पण, कारण गुळापासून साखर तयार होते. मैदा सर्वात डेंजर आहे, मैदा हा सिम्पल कार्बमध्ये येतो. आणि जेव्हा हे सिम्पल कार्ब रिच आपण मील्स घेत असतो, तुम्ही इमॅजिन करत असाल की आपण सकाळपासून रात्रीपर्यंत 3-4 प्रकारचे जे पण मील्स घेतो, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, मधलं पण काहीतरी स्नॅक्स, हे सगळं गहू तांदूळशी संबंधितच असतं. पोहे, उपमा, चपाती, राईस, हे सगळं. ते ह्यांची एक प्रकृती आहे या पदार्थांची की त्यांना देवानीच तसं बनवलं आहे. खाल्ल्या 10 मिनटं ते 30 मिनटाच्या आत तुम्हाला ते ग्लुकोज रिलीज करून देतात रक्तामध्ये. सो दॅट इज वाय दे आर कॉल्ड एज हाय कार्ब्स. आणि वेअर एज कम्पेअर्ड टू द मिलेट्स, दे आर कॉम्प्लेक्स कार्ब्स. आता त्यांची खूप मोठी साखळी असते, 4-5 अशी मोठी साखळी. जोपर्यंत शेवटची साखळी तुटत नाही तोपर्यंत तुमच्या ब्लडमध्ये ग्लुकोज रिलीज होत नाही. त्यामुळे त्यांना पचायला 3 ते 4 तास लागतात. आणि त्या 4 तासामध्ये तुमची जर ब्लड शुगर हाय असेल, पोस्ट प्रँडियल, ही येणारी शुगर 4 तासांनी आहे, तर त्या 4 तासात तुमची जी एक्स्ट्रा ब्लड शुगर आहे ती बॉडी वापरायला शिकते. आणि दॅट रिझल्ट्स इन टू ब्लड शुगर कंट्रोल.
मिलेट्स जर आपण आहारात घेतलं तर वेट लॉस मध्ये पण मदत होते आणि काही मिलेट्सनी ब्लड प्रेशर पण, दिस इज अन ॲझम्पशन, पण वेट लॉस आणि BMI कमी करण्यामध्ये तर नक्कीच मदत होते. आणि वेट लॉस का महत्त्वाचं आहे? जर तुम्हाला डायबिटीज रिव्हर्स करायचं आहे किंवा कंट्रोल करायचं आहे तर तुमचं 10 ते 12 किलो वजन कमी होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तो फोकस ठेवून चालायचं की माझी 10 किलोची जी वजन आहे ते कमी झालंच पाहिजे, तुमचं जे एक्झिस्टिंग वजन आहे तिथून. तर आता जे मिलेट्स आहेत आपल्या इंडियामध्ये जे उगतात, जे इंडियामध्ये उगवले जातात किंवा खूप काळापासून जे आहेत, ह्याची स्लाईड आहे आपण जी बघतोय. बाजरी, माझं जे सेशनचं जे टॉपिक होतं ते ज्वारी आणि बाजरीच फक्त होतं, पण ॲक्च्युली मिलेट्स म्हणजे जे डायबिटीजसाठी उपयोगी आहेत ते जे खालची जी लाईन आहे ना, फॉक्सटेल, कोडो, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, ठीक आहे काही प्रमाणात बेनिफिट करतात, पण त्याच्यापेक्षाही जे खालचे आहेत किंवा 4थ्या नंबरपासून जे बार्नयार्ड मिलेट, फॉक्सटेल, कोडो, लिटल आणि प्रोझो हे खूप कॉमनली मिळतात बाहेर. ते तुम्हाला डिस्प्लेवरती स्टॉलवर पण दिसेल, म्हणजे आयडेंटिफिकेशनला मदत होईल. मिलेट्स का घेणं गरजेचं आहे? कारण फायबर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता जेव्हा पण इफ यू आर हॅव्हिंग अ फोकस और गोल की तुम्हाला डायबिटीज कंट्रोल करायचं आहे, माझा HbA1c खूप जास्त आला आहे, आता पुढचा HbA1c माझा खूप चांगला आला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे 90 दिवस आहेत, कारण त्या 90 दिवसाच्या गॅपनी आपण HbA1c रिपोर्ट करत असतो. तर त्या 90 दिवसात जर तुम्ही मिलेट्सवरती शिफ्ट झालात आणि ते रेग्युलरली ठेवलं, प्लस फायबर आणि प्रोटीन ह्यांना इन्क्लूड केलं, तर तुमची नक्कीच HbA1c लेवल्स कमी व्हायला मदत होते. तर फायबर म्हणजे सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर हा प्रकार मिलेट्सपासून थोडासा वेगळा आहे, पण ते सुद्धा तुम्ही इन्क्लूड करणं गरजेचं आहे. सिरियल्स किंवा आपण जे धान्य म्हणतो, हे राईस, गहू, हे सगळं सिरियल्समध्ये आलं. हे 3 प्रकारचे त्यांना बायफर्केशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये नेगेटिव्ह, न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह. हे असं का केलं असेल? कारण नेगेटिव्ह ग्रेन्स म्हणजे ते काही तुम्हाला नेगेटिव्हिटी देत नाहीत, पण नेगेटिव्ह ग्रेन्स म्हणजे त्यांच्यामध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं, फक्त हार्डली 2%, आणि ते लगेच शुगर तयार करतात पचल्यानंतर. जर तुम्ही बघत असाल तुमच्या डायबिटीज कंट्रोलसाठी, तर नेगेटिव्ह ग्रेन्स खाऊन तुमची मदत होणार नाही आहे, कारण ते तुमची इमिजिएटली शुगर रिलीज करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह ग्रेन्समध्ये कोण येतं? तर राईस आणि गहू, हे दोन्ही सिंपल. तर ह्या नेगेटिव्ह ग्रेन्समध्ये गहू आणि तांदूळ हे 2 पदार्थ आहेत किंवा हे 2 धान्य आहेत ज्याच्याने तुमची शुगर वाढते, आणि त्याच्यात फायबरचं प्रमाण हे खूप कमी आहे. प्रोटीनसुद्धा त्यांच्यामध्ये कमी असतं, पण अनलकीली म्हणा किंवा आपली सवय, आपण लहान असल्यापासून हेच खात आलेलो आहे, मग त्यांची आपल्याला सवय लागलेली आहे. तेच मी मगाशी जे सांगितलं, आपल्याला जर सवय बदलायची असेल तर थोडंसं फ्लेक्झिबल व्हायला लागेल. नंतर येतात ते न्यूट्रल ग्रेन्स. न्यूट्रल म्हणजे ह्यांचा जो फायबर पर्सेंटेज आहे तो 3 to 6% आहे, म्हणजे थोडंफार नेगेटिव्ह ग्रेन्सपेक्षा जास्त आहे. आणि प्लस त्यांच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो 55 to 70 आहे, आणि जो निगेटिव्ह ग्रेन्सचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो 60 to 80 किंवा 90. आता राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स 90-96, तुम्ही जो राईस निवडाल त्याच्यावरती डिपेंड आहे. ब्राऊन राईसचा 55-60पर्यंत जातो. जर चांगला बासमती आंबेमोहर घेतला तर तो 80च्या वर जातो ग्लायसेमिक इंडेक्स. असे वेगवेगळे रेंजेस आहेत त्याच्या. आणि हे जे ज्वारी, बाजरी आहेत आणि नाचणी हे येतात न्यूट्रलमध्ये, कारण त्यांचं फायबर पर्सेंटेज 3 to 6 आहे, आणि ते त्यांच्या प्लस बेनिफिट हे आहे की त्याच्यामध्ये मिनरल्स, कॅल्शियम, झिंक एक्सेट्रा हे सगळं मिळतं. पण त्याच्यात एक दुष्परिणाम किंवा त्यांचा स्वभाव म्हणता येईल की त्यांना आपण जर आंबवलं, म्हणजे इडली बनवली, नाचणीची इडली, नाचणीचा डोसा, फर्मेंटेशन प्रोसेस जर या 3 ग्रेन्सचे केले तर त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. आपण नेहमी कन्फ्युजनमध्ये असतो आणि आपल्याला मिलेट्स म्हटलं की हे 3च आठवतात, ज्वारी, बाजरी, नाचणी. मी तर ज्वारीची इडली खाते, नाचणीचा डोसा आम्ही खातोय, तरी शुगर कंट्रोल होत नाही. पण नाचणी जर तुम्ही फर्मेंट केली, आंबवली, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स डबल होतो, म्हणजे तो वाढतो. सो आपण एक गैरसमजमध्ये ते खात असतो की माझी शुगर कंट्रोल होईल, पण ती उलटी वाढत असते आणि ती कंट्रोल होत नसते.
ह्या ग्रेन्सचा उपयोग नाही आहे असं नाही आहे, हे तुम्ही जरूर इन्क्लूड करू शकता वन्स तुमची HbA1c कंट्रोलला आली किंवा फास्टिंग PB 150च्या रेंजमध्ये असेल, 130 150च्या रेंजमध्ये असेल तर न्यूट्रल ग्रेन्स यू कॅन ऑलवेज इन्क्लूड. तिसरे जे आहेत ते पॉझिटिव्ह ग्रेन्स. आता जे लास्टची लाईन होती फॉक्सटेल, म्हणजे ज्याला आपण राळे म्हणतो, कांग म्हणतो, नवणी पण म्हणतात, जे आपण बघतो नॉर्मली ते ॲक्वेरियम्समध्ये ना लव बर्ड्सला खायला देतात त्या पक्ष्यांना. आपण लगेच लव बर्ड्सना खायला देतात म्हणजे आपण कमी होत, त्यांना खाणारं आम्ही कशाला खाऊ असं नाही आहे ते. पण त्याच्यामध्ये बेनिफिट्स एवढे आहेत. आधीची लोक हेच सगळं खायची, आता आपण हे सगळं ट्रेंडी झालो आहे, मग गहू मैदा ह्याचे पदार्थावर फोकस करायला लागलो आहे. बार्नयार्ड, कोडो, प्रोझो आणि बाकीचे छोटे ग्रेन्स जे आहेत ते आपण पॉझिटिव्ह ग्रेन्स म्हणून म्हणतो. त्यांना पॉझिटिव्ह का म्हटलं जातं कारण त्यांची फायबर पर्सेंटेज खूप चांगली आहे. जवळजवळ 8 ते 10% बरोबर फायबर प्लस हाय प्रोटीन असतं, जे आपल्याला रिक्वायर्ड आहे, जे आपल्याला आहारातून मिळणारं प्रोटीन, जे आपल्याला प्रोटीनचे डबे नको आहेत, एक्स्ट्रा प्रोटीन नको आहे, तर पॉझिटिव्ह ग्रेन्स इन्क्लूड करा. आणि रिच इन मिनरल्स जे कॅल्शियम, झिंक वगैरे आहे ते सगळं या फायबर्समध्ये असतं, पॉझिटिव्ह ग्रेन्समध्ये असतं. आता पॉझिटिव्ह ग्रेन्समध्ये फॉक्सटेल आणि बार्नयार्ड, कोडो हे 3 जे आहेत त्याच्यापैकी बार्नयार्ड मिलेट हा खूप जास्त बेनिफिशियल आहे जर तुम्हाला HbA1c कंट्रोल करायची आहे, डायबिटीज कंट्रोलला आणायचं आहे, एकदम गोळी बंद करायची आहे किंवा गोळी कमी करायची आहे, तर बार्नयार्ड मिलेट ज्याला आपण कॉमनली वरी म्हणतो, वरीचा भात आपण खातो, पण पांढरी वरी नाही, रिफाईंडवाली नाही, अनपॉलिश्ड वरी. त्या दोन्हीमध्ये फरक हा आहे की रिफाईंड किंवा पांढरी वरी आपण जी उपवासाला खातो, भगर ज्याला आपण म्हणतो, शेंगदाण्याची आमटी खातो त्याच्याबरोबर, ती रिफाईंड भगरनी तुमची शुगर डबल होणार, डबल स्पाईक होणार. स्पाईक झाले की तुमची टॅबलेट वाढवणार मॅडम, ते नको असेल तर अनपॉलिश्ड वरीवरती फोकस करा. जेवढं नॅचरल खाता येईल तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल राहील. रिसेंटली आमच्याकडे मी शेअर करीन एक स्टोरी आमच्या क्लिनिकची. एक लास्ट मंथमध्ये एक्झॅक्टली 1 महिन्याआधी एक पेशंट आमच्याकडे आले, 18 वर्षापासून डायबिटीज आहे, 30 युनिट इन्सुलिन घेत होते, 5 टॅबलेट्स होत्या दिवसभरात, तरी पण त्यांचं HbA1c किती असेल कोणी गेस करू शकेल का? 19% होता, 19. आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं की यांच्याकडे आहे, मिलेट्स देतात आणि असं सांगतात वगैरे. म्हणजे आम्ही मिलेट्सचा बिझनेस नाही करत, आम्ही फक्त मील प्लॅन करून देतो की तुम्ही ह्या वेळेला हे मिलेट इन्क्लूड करा. तर ते 19% माझ्यासाठी पण एक चॅलेंज होतं. मी फर्स्ट टाइम एवढा हाय HbA1c बघितलं माझ्या 9 इयर्स 10 इयर्सच्या मध्ये. तर मग त्यांना आम्ही इमिजिएटली त्यांना आधी विचारलं की तुम्ही फ्लेक्झिबल आहात, कोचेबल आहात का, तुमची तयारी किती आहे. म्हणजे माझा पण हा ध्येय मी त्यांच्याबरोबर ठेवला की आपण दोघं मिळून एक गोल सेट करूया. तुमची फॅमिली सपोर्ट पण लागणार ह्याच्यामध्ये, सगळ्यांचाच सपोर्ट लागेल, कारण त्यांची 18 वर्ष जुना डायबिटीज, हाय शुगरमुळे त्यांची रेटायनोपॅथी पण सुरू झाली होती, म्हणजे बोथ आईज कॅटरॅक्ट पण डेव्हलप झाला आहे. तर वी स्टार्टेड हिम ऑन बार्नयार्ड मिलेट आणि विदिन 1 मंथ हिज HbA1c, म्हणजे नॉर्मली आपण HbA1c 3 महिन्यांनी करतो, पण आम्हाला एक आमचा स्टेटस बघायचा होता, जे आम्ही चेंज करतोय ते फरक पडतोय का पेशंटला, नाही तर उगीच आपण ट्रायल नको करायला. तर 1 महिन्यात बरोबर आता 20 तारखेला त्यांचा HbA1c आम्ही परत केला. म्हणजे आम्ही ट्रॅक करतो आणि डेली ट्रॅकिंग चालू आहे, फास्टिंग किती आहे, दुपारी जेवणानंतर किती आहे. तर आत्ता त्यांचा HbA1c 12वर आला, 60% 1 महिन्यात कमी झालं, फक्त बार्नयार्ड मिलेटवर शिफ्ट केलं. तर एवढं गुणकारी हे आपल्याकडे मिलेट्स आहेत, तर आपण त्यांना दुर्लक्ष करू नये, त्यांना इन्क्लूड करा जेवणामध्ये. फक्त टेस्ट थोडी, भगर तर सगळ्यांनाच आवडते, त्याची टेस्ट चांगली लागते, थोडी भिजवायला लागते तेवढंच, पण जे ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिकरित्या जे अवेलेबल मिलेट्स आहेत त्यांना जेव्हा तुम्ही इन्क्लूड कराल तर त्याच्यातली कंप्लीट न्यूट्रिशन तुम्हाला मिळेल, कंप्लीट त्यांचे जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिळायला लागतात, कारण त्यांच्यातलं फायबर मिळणं गरजेचं आहे. पण हे मिलेट्स खायचे कसे किंवा त्यांना बनवायचं कसं, तर ते जे पण हे लिटल मिलेट्स आहेत किंवा फॉक्सटेल म्हणा, पॉझिटिव्ह ग्रेन्स आहेत, त्यांना 2 ते 3 तास आधी भिजवणं खूप महत्त्वाचं आहे. भिजवून ठेवणं, सोकिंग करणं. ते सोक केलं तर त्यांच्या वरचे जे कवर्स आहेत त्याच्यामध्ये अँटी न्यूट्रिएंट्स असतात, मग त्यांचा पण स्वभाव आहे ते त्यांचं न्यूट्रिशन माणसाला कशाला देतील,
ह्युमन्सना त्यांना निसर्गाने तसं बनवलं आहे की आम्ही कशाला सोडू आमचं चांगली पॉझिटिव्हिटी. मग त्यासाठी त्यांना भिजवायला लागतं. भिजवलं की ते कुकिंगसाठी इझी होतात आणि दे आर लाईक वेलकमिंग यू टू ॲब्झॉर्ब ऑल द गुड न्यूट्रिशन फ्रॉम देम. सो ते भिजवलंही मग त्याचा वरीचा भात वगैरे बनवा. आणि हार्डली हे जे पेशंट मी सांगतोय ते फक्त 100 ग्रॅम वरीचा भात खातात. बाकी फायबर जे मी सांगितलं फायबरचं जे सोर्स आहे ते आम्ही त्यांना सॅलड्समधून देतो आहे, कोशिंबीर. आणि कुठेही असं त्यांना सांगितलं नाही की तुम्ही अळणी खा किंवा बॉईल्डच खा किंवा असंच खा. ही इज एन्जॉईंग हिज मील्स. तिखट मसाला सगळं चालू आहे. फक्त इन्ग्रेडियंट्स आम्ही शिफ्ट केले मिलेट्सवरती. आणि दुसरं डे टाईममध्ये आम्ही त्यांना फॉक्सटेलवर शिफ्ट केलं. तर फॉक्सटेल आणि बार्नयार्ड असे फक्त दोन मिलेट्सनी त्यांची शुगर 572 असायची, ती आता फक्त 320च्या वर आली आहे 1 महिन्यात. अजून 2 महिन्यात त्यांची आम्ही होप करतो, कारण फास्टिंग BP आम्ही ट्रॅक करतो आता 130 114 फास्टिंग आली आहे. सो ओनली विथ द फूड चेंजेस. त्याच्यानंतर आम्ही त्यांचं इन्सुलिन 6 युनिटनी कमी केलं आहे. 1 टॅबलेट बंद केली आहे. आता दुसरी टॅबलेट बंद होणार आहे. कारण जेव्हा आम्ही चालू केलं ह्यांचं व्हॉट यू कॉल मॅनेजमेंट, तेव्हा आम्ही काही फास्टिंग इन्सुलिन मॅडम टेस्ट करून घेतल्या. तर फास्टिंग इन्सुलिन त्यांचं होतं 55. नॉर्मल त्याची रेंज आहे 5 to 25 फास्टिंग इन्सुलिन. आणि ह्यांचं होतं 55. जे 30 युनिट इन्सुलिन घेऊन सुद्धा 55 फास्टिंग इन्सुलिन. सो वी थॉट समवेअर इन्सुलिन रेजिस्टन्सची गडबड आहे कुठेतरी. तर आम्ही मिलेट्सवरती शिफ्ट केलं. कॅलरी कंट्रोल आणला, कार्ब कंट्रोल आणला. म्हणजे थोडक्यात डायबिटीज कंट्रोल करायला तुम्हाला लो कार्ब लो कॅलरी मील्स ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जे आपण सिम्पल कार्ब गहू तांदूळ जे पण खातो हे हाय कॅलरी आहे. जेव्हा तुम्ही मिलेट्सवर शिफ्ट होता हे लो कॅलरी मील्स आहेत. तर लो कॅलरी मील्सनी तुमची HbA1c कमी व्हायला मदत होते. हे जे चार्ट आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सर्वात पहिले ग्रीनमध्ये आहेत ना ते 6, 7, 7 हे सगळे फायबर्स आणि कार्ब्सचं प्रमाण आहे. या ग्राफवरती पण आपल्याला दिसतं ब्राऊन टॉप, बार्नयार्ड, लिटल मिलेट, कोडो हे जे पण ग्रीनमध्ये आहेत ह्यांच्यामध्ये फायबर पण आहे पण कार्ब्स पण कमी आहेत. म्हणून मी बोललो की तुम्ही जेव्हा बार्नयार्डवरती शिफ्ट होता ना तुमचं HbA1c 90 दिवसामध्ये 2 ते 2.5% कमी व्हायचे चान्सेस आहेत. पण फक्त एवढंच आहे, ते 21 दिवसची थिअरी, 90 दिवसाची थिअरी तुम्ही अंमलात आणणं गरजेचं आहे. मी फक्त 7 दिवस मी मिलेट खाणार आणि परत चपाती आणि राईसवर येणार तर तुम्ही तुमच्या पॅनक्रियासचं नुकसान करताय. पॅनक्रियास स्वादुपिंड आपल्याला देवाने एकच दिला आहे, लिव्हर पण एकच दिला आहे. फक्त फ्लेक्झिबल व्हा, ॲक्सेप्ट करा की मला शुगर आहे आणि चॅलेंज स्वतःला करा की आय वॉन्ट टू कंट्रोल माय HbA1c. कारण सांगणारे भरपूर आहेत, इम्प्लिमेंटेशन स्वतःला करायचं आहे. तर येणाऱ्या 90 दिवसात तुम्ही हे चेंजेस केले की नक्कीच मॅडमना तुम्ही दाखवा आत्ताचा HbA1c बहुतेक काल झालेत सगळ्यांचे, आजच झालेत. आणि त्यांचा 8 वरती वगैरे असेल, 9 असेल तर त्यांनी बार्नयार्डवर शिफ्ट व्हा. आणि येणाऱ्या 3 महिन्यात तुम्ही नक्की HbA1c बघा. आणि एक्सरसाइज महत्त्वाचं आहे, प्रोटीन्स महत्त्वाचे आहे, हे सगळे सोर्स येणं गरजेचं आहे. हे तुम्ही काय पदार्थ बनवू शकता मिलेट्सचे. भाकरी सगळ्यांना माहिती आहे, भाकरी म्हटलं की ज्वारी आणि बाजरीच माहिती असते. पण फॉक्सटेलची आणि ब्राऊन टॉपची भाकरी खूप चांगली लागते. पोहे आय थिंक बाहेर मी बघितले मगाशी, आता रेडी अवेलेबल प्रोडक्ट्स पण भरपूर आहेत. त्याच्याबरोबर ते जे पण प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते तुमच्या ट्रॅव्हल टाईमसाठी ठेवा, सो दॅट तुम्ही शुगर स्पाईक नाही करणार. हे मिलेट्सचे जे रेडी टू ईट प्रोडक्ट्स येतात त्यांचे तुम्ही ट्रॅव्हल टाईम किंवा ऑफिस टाईम, ऑड टाईमला क्रेविंग्स येणं त्यासाठी हे प्रोडक्ट्स ठेवू शकता. बाकी मील्समध्ये ओरिजिनल किंवा ऑर्गॅनिक मिलेट्स नॅचरल जेवढं वापरता येईल तेवढं वापरा. बार्नयार्ड आणि फॉक्सटेल डिनर टाईमला का प्रिफर करावी, कारण मोस्टली आपण रात्रीचं जेवण हेवी ठेवतो, हाय कार्ब ठेवतो. म्हणजे आपण शुगर तयार करतो, पेट्रोल गाडीत भरतो आणि आपण गाडी बंद करतो, म्हणजे थोडक्यात झोपतो. आपले सगळे मेटाबॉलिक ऑर्गन्स, लिव्हर, पॅनक्रियास हे सगळे झोपलेले असतात आणि आपण भरपूर पेट्रोल गाडीत भरतो आणि आपली गाडी झोपते. तर तेव्हा फास्टिंग शुगर मग तुमची 200 येते, 250 येते, मग तुमची गोळी वाढते. तर त्यावेळेला आपण बार्नयार्ड रात्रीच्या मीलमध्ये इन्क्लूड करायला चालू केलं. चपाती आणि गहूला टाटा बाय बाय केला, गहू आणि तांदूळ आणि बार्नयार्ड.
तुम्हाला बार्नयार्डचा जो भात तयार होतो एकदम एक्झॅक्टली तुमच्या नॉर्मल राईस सारखाच लागतो. सो यू विल एन्जॉय दॅट टेस्ट. तर ती तुमची शुगर फास्टिंग जी आहे ना, आपण म्हणजे डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये आधी फास्टिंग जी शुगर आहे ना ती कंट्रोलला आणणं खूप महत्त्वाचं. म्हणजे मॅडमसुद्धा ॲग्री करतील, सगळेच डायबेटॉलॉजिस्टचं चॅलेंज असतं की आधी फास्टिंग कंट्रोलला आणा. फास्टिंग शुगर तुमची कंट्रोलला आणायची तर हे 2 मिलेट आणणं गरजेचं आहे. कारण फॉक्सटेल मिलेटवर आम्ही स्वतः बघितलं आहे, आमचे 200 पेशंटच्या स्टडीजवर बघितलं. फॉक्सटेल मिलेट रात्रीच्या जेवणात इन्क्लूड केलं तर त्यांची 140च्या वर शुगर गेली नाही. फास्टिंग कंटिन्यू स्टेबल 130 to 140 शुगर. म्हणजे आम्ही ते CGMS ट्रॅकर लावला होता सेन्सर, त्यामुळे आम्ही ते बघू शकलो, स्टडी करू शकलो. ते सेन्सर जो आपण लावतो हाताला आणि मग ट्रॅक केली शुगर. तर फॉक्सटेल जेव्हा इन्क्लूड केलं तर 140च्या वर शुगर गेली नाही कुठल्याच पेशंटची. तर तेवढे बेनिफिशियल हे धान्य आहेत जे कॉमनली अवेलेबल आहे. सो वी कॅन स्टार्ट इन्क्लुडिंग दॅम. फॉक्सटेल म्हणजे राळ, कांग म्हणतात, नवणी म्हणतात. प्रोझो म्हणजे कोड्रो म्हणतात, कोड्रा. बाहेर तुम्हाला बघायला मिळेल, ते मिस्टर देसाईंचा स्टॉल लावलाय. आता ते सांगितलं की ह्याला फॉरगॉटन ग्रेन्स म्हणायला लागलेत, फॉरबिडन मिळायला लागले, म्हणून हे किराणामध्ये मिळणं खूप रेअर झालंय. ऑनलाईनवर भरपूर मिळतं. तर आपण जेव्हा हे इन्क्लूड करायला लागू ना तर किराणावाल्याला सवय लागेल, तो ठेवायला लागेल आणि मग ह्याचं कॉस्टिंग कमी होईल. आता कसं ऑनलाईनमध्ये एकदम 3 times कॉस्टिंग जाते. सो वेन यू स्टार्ट डिमांडिंग इट, कॉस्टिंग कमी होणार. कॉस्टिंग कमी झाले की शुगर पण कमी होणार. तर 3 मल्टिपल फायदे आहेत. शेतकऱ्याचा पण फायदा होणार तिकडे. सो दिस इज आवर दिस थिंग वेबसाईट. 6th गेअर आमचं क्लिनिकचं नाव आहे. 6th गेअर सगळ्यांना माहिती असेल की गाड्यांमधला 6th गेअर हा असतो रिव्हर्सल गेअर, माहिती आहे ना. सो म्हणून आम्ही डायबिटीज रिव्हर्समध्ये काम करतो म्हणून आम्ही फॉर्मचं नाव ठेवलं आहे 6th गेअर. सो वी आर एव्हरीवेअर. फेसबुक, इन्स्टा, लिंक्डइन आमचे आर्टिकल्स वगैरे असतात. तर इथे मी माझं सेशन संपवू इच्छितो. कोणाला काही मिलेट्सवर विचारायचं असेल तर थँक्यू. आय होप सगळ्यांची सुस्ती झोप कमी झाली असेल. प्रश्न असतील विचारायचे तर विचारू शकताय. काय म्हणतो ते? ओके. तुम्ही जर आता इथे बसून आहात म्हणून ठीक आहे, आपण ती एकदम फ्लेक्झिबल व्यायाम झाला. पण शक्यतो उभं राहून करा. आपण नेहमी रस्ते शोधत असतो, आता मी बसूनच करीन, पण घरी बसून करू नका, शक्यतो उभे राहून करा. आणि सर पुन्हा एकदा रिपीट करा ना काही लोकांना. समोर आणि जर काही धरायला असेल पाईप वगैरे किंवा असं तर बेटर, कारण ॲज युअर एज इज देअर यू शुड नॉट फॉल. सर फक्त सरळ उभे राहून किंवा बसून पण करू शकाल. उभे राहून तर अजून बेटर. लिफ्ट, सोल लिफ्ट करा आणि होल्ड करा 10 seconds 15 seconds. पोट्रीमध्ये टाईटनेस आला का? तो आला पाहिजे टाईटनेस. हे तुम्ही जेव्हा रेग्युलर कराल ना तेव्हा होईल. सोल लिफ्ट करा आणि होल्ड करा. सोडा. सोल लिफ्ट करा, होल्ड करा. हे जर तुम्ही रेग्युलर केलं ना, कारण ही जी पोट्रीची मसल आहे ना आपली, ती सेकंड हार्ट म्हणतो आपण त्याला. इट इज द बिगेस्ट मसल इन युअर बॉडी. सेकंड हार्ट ही सर्वात जास्त शुगर वापरणारी मसल आहे, सोलियस. तर जेव्हा आपण हा व्यायाम करतोय पोस्ट प्रँडियल जेवणानंतर, तर सर्वात जास्त फिरणारी शुगर आहे ना रक्तातली, ती मसल वापरायला चालू करते. मग तुमची 15 ते 20% ब्लड शुगर पोस्ट प्रँडियल कमी होते. ते तुम्ही ट्रॅक करू शकता ग्लुकोमीटरनी. हा व्यायाम करा, अर्ध्या तासाने शुगर चेक करा, नक्कीच 20% कमी होणार.